So in method of composition of forces, next is law of polygon of forces. This is also a graphical method. Without calculator you can find magnitude and direction of resultant of given concurrent force system or non-concurrent also. It states that if all the forces acting at a point are represented by the sides of polygon taken in order, म्हणजे एका नंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, then the closing side of polygon taken in opposite direction, हे महत्त्वाचं आहे याच्यातलं, taken in opposite direction represent the resultant in magnitude and direction. सिंपल मेथड आहे. लॉ ऑफ ट्रायंगल सारखाच हा लॉ ऑफ पॉलिगॉन आहे, फक्त लॉ ऑफ ट्रायंगलमध्ये दोन फोर्सेसचा रिझल्टंट काढतो आपण. या लॉ ऑफ पॉलिगॉनमध्ये कितीकही फोर्सेस असेल, 10, 50, 100, तर त्यांचा रिझल्टंट आपल्याला काढता येतो. सो दिस इज अ गिवन फोर्स सिस्टीम as shown in figure. F1, F2, F3, F4 and F5. 5 forces are given passing through a single point, concurrent force system. त्यांच्या डायरेक्शन दिलेल्या असेल, म्हणजे थोडक्यात अँगल θ1, θ2, θ3 आणि θ4 आणि θ5 पूर्ण असे अँगल समजा दिलेले आहेत. सगळे मॅग्निट्यूड दिलेले असतील, F1, F2, F3 किती न्यूटन आहे प्रत्येक फोर्स ते दिलेलं असेल. तर या 5 फोर्सेसचा किंवा याच्यापेक्षा जास्त असू शकतात, त्यांचा रिझल्टंट कसा काढायचा. सो दॅट इज यूजिंग लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस. सो जस्ट ऑब्झर्व यूजिंग स्केल. आता हे F1 काहीतरी न्यूटनमध्ये दिलेलं असेल, समजा F1 दिलेला आहे 50 न्यूटन. आपण स्केल वापरली 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन. अशी स्केल वापरून तुम्हाला पॉलिगॉन काढायचा असतो, कारण की न्यूटनचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर हा F1 पहिला फोर्स काढला, याला समांतर, हे महत्त्वाचं असते. पॅरलल, F1ला पॅरलल हा F1 काढला. याची लांबी मोजून काढायची आहे तुम्हाला. हा ॲरो ॲक्च्युली आला आहे तिथे, पण दाखवायची गरज नाही आहे. नुसती 5 सेंटीमीटर लांबीची रेषा काढायची, याला समांतर. दिस इज फर्स्ट फोर्स. फ्रॉम द एंड ऑफ द फर्स्ट फोर्स यू हॅव टू ड्रॉ द सेकंड फोर्स. हा F2. एक मिनिट, त्याच्या आधी तुम्हाला ही प्रोसेस करताना बोज नोटेशनप्रमाणे इथे नावं द्यावं लागतात. ते मी देतो आहे आता. पहा, ॲज पर बोज नोटेशन, बो नावाचा एक इंजिनियर होऊन गेला आहे, त्यांनी मेथड काढलेली आहे, ग्राफिकल मेथड. तर त्याच्या म्हणण्यानुसार 2 फोर्सेसमधली जी रिकामी जागा आहे त्याला त्यांनी नावं दिलेलं आहे. सपोज द स्पेस बिटवीन F5 अँड F1, आय नेम इट ॲज A, कॅपिटल लेटर A. F1 आणि F2 याच्या मधातली जी रिकामी जागा आहे, स्पेस, त्याला नाव देतो आहे B. F2 आणि F3 याच्यामधली रिकामी जागा आहे, याचं नाव देतो आहे C. F3 आणि F4 याच्यामधली रिकामी जागा आहे, त्याला नाव देतो आहे D. F4 आणि F5 याच्यामधली रिकामी जागा आहे, त्याला नाव देतो आहे E. याप्रमाणे हे नावं देतात. एक तर अँटी क्लॉकवाईज रोटेशन, माईक म्यूट करा. एक तर अँटी क्लॉकवाईज रोटेशन फॉलो करायचं नाव देताना, किंवा क्लॉकवाईज रोटेशन फॉलो करायचं. एक एक नाव देत राहायचं, कॅपिटल लेटर्स. सो दिस इज नेमिंग ॲज पर बोज नोटेशन. आणि याला म्हणतात, पूर्ण या डायग्रामला म्हणतात स्पेस डायग्राम. स्पेस डायग्राम, याचं तुम्हाला एक प्रॅक्टिकलसुद्धा आहे नंतर. स्पेस डायग्राम म्हणतात त्याला. नाउ फ्रॉम दिस डायग्राम वी ड्रॉ द सेकंड डायग्राम, दॅट इज फोर्स पॉलिगॉन.
So F1, the name of this F1 as per Bose notation, name of F1 is A B, कारण की हा F1 फोर्स स्पेस ए आणि स्पेस बी च्या मधात आहे म्हणून याचं नाव झालं ए बी. हा F2चं नाव होईल डी सी, या F3चं नाव होईल सी डी, F4चं नाव होईल डी ई आणि F5चं नाव होईल ई ए. तर मी त्याला असं म्हणतो ई ए डॅश, हे झालं F5चं नाव. याप्रमाणे नावं इथं द्यायचे आहे. आता हा जसा F1 पहिले मी काढला F1, तर मी त्याला F1 नाही म्हणणार, आय विल नेम इट ॲज ए बी. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं हा ॲरो दाखवायची गरज नाही आहे, या नावावरून त्याची डायरेक्शन समजायला पाहिजे. मी या F1चं नाव ए इथं लिहेल, बी इथं लिहेल, कारण की त्याची डायरेक्शन कुठं आहे, उजवीकडे चाललेली आहे. मला नाव असंही लिहिता आलं असतं, पहा इकडे ए लिहिलं असतं आणि इकडे बी लिहिलं असतं. असं नाही करता येत. असं वाचलं तर ए बी याची डायरेक्शन डावीकडे होते. तर त्याच्यामुळे ते नावं डायरेक्शनप्रमाणे आपण देतो ए बी. अरे माइक म्यूट कर रे भाऊ, कोण गाणे ऐकून राहिलाय? एक तर गाणे ऐक, नाही तर लेक्चर कर. बॅकग्राऊंड म्युझिक आवाज येतोय सर. कुठून? माईक म्यूट ठेवला तर आवाज नसते येत. माईक म्यूट करायला सांगा सर्वांना. सांगितलं ना. आता कोणाचं चालू आहे नाव सांग त्याचं, मग मी पाहतो. ओके ठीक आहे. ए बी हा पहिला फोर्स झाला. ए बी काढला टू द स्केल, लांबी मॅग्निट्यूडप्रमाणे. समजा हा 50 न्यूटन असेल तर ही 5 सेंटीमीटर आहे. मग या बी पॉईंटमधून पुढचा फोर्स काढायचा बी सी, म्हणजे F2. तर त्या F2ला समांतर दुसरा फोर्स काढायचा, हा बी सी. हां, हा बी सी झाला. इथे मी स्मॉल लेटर वापरतो आहे, पहा कॅपिटल लेटर नाही आहे या डायग्राममध्ये. हा बी सी झाला. मग सीमधून पुन्हा ही लांबी मोजून काढायची, मात्र अंदाजे काढायची नाही, त्याच्या मॅग्निट्यूडप्रमाणे. समजा बी सी 70 न्यूटन असेल हा F2, तर हा 7 सेंटीमीटर येईल. देन फ्रॉम सी पॉईंट ड्रॉ द नेक्स्ट फोर्स. हा F3 काढला. F3 म्हणजे काय आहे, तो सी डी आहे. तर हा सी झाला, हा डी. हे ॲरो दाखवायची जरूरत नाही आहे कुठे पण, मी दाखवलेले आहे चुकून, पण हे दाखवायची गरज नाही आहे ॲरो. बरोबर तो तिकडेच जाईल. त्यानंतर डी पॉईंटमधून पुढचा फोर्स म्हणजे डी ई F4 काढायचा, या F4ला समांतर. हा काढला F4ला समांतर, त्याचं नाव होईल ई, डी ई. देन फ्रॉम ई पॉइंट ड्रॉ द नेक्स्ट फोर्स F5, ई ए डॅश, ई ए डॅश. कोणाचा माईक चालू आहे रे? जयेश. हां, असं नाव सांग त्याला. जयेश कोण आहे तर? सर जयेश नाव आहे. जयेश. हां, जयेश कोण? जयेश बोरसे का कोण आहे? पूर्ण नाव सांगा ना. जयेश. फक्त जयेश लिहिलेलं आहे खाली. करा ना. नोट माईक. तर याप्रमाणे हे सगळे फोर्सेस काढून घ्यायचे, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, चौथ्यानंतर पाचवा, अजूनही असेल तर काढता येईल. सो दिस इज द लास्ट पॉईंट, आणि याला मी नाव दिलं आहे ई ए डॅश. आता ए डॅश याच्याकरता दिलेला आहे की हा ए पॉईंट इथे आलेला आहे ऑलरेडी, आणि तो एका ठिकाणी नाही आला म्हणून त्याला ए डॅश केलेला आहे. सो इथे जसं लिहिलं आहे, द क्लोजिंग साईड ऑफ पॉलिगॉन टेकन इन अपोजिट डायरेक्शन. आता हे दिलेले 5ही फोर्सेस मी काढून घेतले, या पॉलिगॉनच्या साईड झाल्या सगळे. देन क्लोजिंग साईड ऑफ पॉलिगॉन म्हणजे ए पासून तर ए डॅशपर्यंत. आता मी हे फोर्सेस कसे काढले, ए बी सी डी ई ए डॅश.
आणि इथून ए डॅशकडून एला जोडलं तर ते सेम ऑर्डर झाली, पण आपल्याला अपोजिट ऑर्डर पाहिजे, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट दॅट विल बी द रिझल्टंट. हा झाला रिझल्टंट. सर याची लांबी मोजली तुम्ही, समजा याची लांबी आली काहीतरी 9 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर. सो आर इज इक्वल टू ए डॅश म्हणजे स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट असंच लिहायचं त्याला. ए डॅश इज इक्वल टू 9 सेंटीमीटर आणि आपण स्केल समजलो होतो 10 न्यूटन. सो 9 into 10, so that will be 90 Newton. So this will be the resultant of these 5 forces, magnitude of resultant. आणि इथे अँगल मोजला तुम्ही with horizontal, so this will give you the direction of resultant, alpha. So this is law of polygon forces and it is a graphical method. Calculator न वापरता काही न करता तुम्ही resultant काढू शकता. त्याचं एक प्रॅक्टिकल तुम्हाला आहे, नंतर ते करू आपण. हे फायनल एक्झामसाठी किंवा टेस्टसाठी येणार नाही याच्यावर प्रॉब्लेम, पण हा लॉ विचारला जाऊ शकतो. सो नेक्स्ट याच्याबद्दल एवढंच सांगायचं. नेक्स्ट हा रिझल्टंट तुम्हाला ट्रान्सफर करायचा असतो. मग हा लॉ ऑफ पॉलिगॉनमध्ये जो रिझल्टंट आला, हा रिझल्टंट बरोबर याला समांतर इथे ट्रान्सफर करायचा मेन फिगरमध्ये. सो दिस इज रिझल्टंट ऑफ दीज 5 फोर्सेस. अशी ही मेथड आहे लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस. सिम्पल मेथड आहे, कॅल्क्युलेटर वापरण्यापेक्षा आणि डोकं वापरण्यापेक्षा दिस इज व्हेरी गुड मेथड, पण तुम्हाला ही एक्झाममध्ये नाही वापरता येणार. तर आता याच्यानंतर शेवटची जी महत्त्वाची आपल्याला नेहमी लागणार आहे ती मेथड आपण 2 वापरतो ॲनालिटिकलसाठी. एक लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस, तो आधी पाहिलेला आहे आपण, आणि आता पुढची मेथड आहे रिझॉल्युशन अँड कंपोजिशन मेथड. सो दिस इज द लास्ट मेथड, रिझॉल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस. द अल्जेब्रिक सम ऑफ द रिझॉल्व्ड पार्ट्स. रिझॉल्व्ड पार्ट्स म्हणजे आपण आधी पाहिलेलं आहे रिझॉल्युशनमध्ये. रिझॉल्व्ड पार्ट्स म्हणजे Fx इज इक्वल टू F cos थीटा अँड Fy इज इक्वल टू F sin थीटा. त्याला म्हणतो आपण रिझॉल्व्ड पार्ट्स. तर तिथे इथे लिहिलं आहे द अल्जेब्रिक सम ऑफ द रिझॉल्व्ड पार्ट्स ऑफ ए नंबर ऑफ फोर्सेस इन द गिव्हन डायरेक्शन इज इक्वल टू द रिझॉल्व्ड पार्ट ऑफ देअर रिझल्टंट इन द सेम डायरेक्शन. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट द रिझल्टंट फोर्स ऑफ नंबर ऑफ गिवन फोर्सेस इज कॉल्ड कंपोजिशन. म्हणजे थोडक्यात ही प्रोसेस असं आहे, पहिले रिझॉल्युशन करून घ्यायचं सगळ्या फोर्सेसचं, म्हणजे दिलेले जेवढे फोर्सेस आहे, समजा आता मागच्या फिगरमध्ये, या फिगरमध्ये हे 5 फोर्सेस आहे, ते या 5ही फोर्सेसचे Fx आणि Fy काढून घ्यायचे प्रत्येक फोर्सचा. म्हणजे आता समजा हा F1 आहे, F1चा Fx हा आडवाच असल्यामुळे Fx विल बी F1 आणि Fy विल बी 0. या F2चा समजा हा अँगल इथला, हा अँगल F2चा अँगल हॉरिझॉन्टलशी θ2 आहे, θ2. तर त्या केसमध्ये दिस Fx विल बी F2 cos θ2 आणि या F2चा y कंपोनंट येईल F2 sin θ2. हे आपण पाहिलेलं आहे. असे सगळ्या फोर्सेसचे काढून घ्यायचे आणि मग त्या सगळ्यांची बेरीज जर केली, सगळ्या Fxची बेरीज केली, तर तुम्हाला रिझल्टंटचा x कंपोनंट मिळेल आणि त्या सगळ्या Fyची बेरीज केली तर रिझल्टंटचा y कंपोनंट मिळेल. आता पुढे पाहू आपण, ती प्रोसेस मी पूर्ण दाखवलेली आहे. पुढे प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचं बरोबर व्यवस्थित लक्षपूर्वक पहा, कारण की हे मेथड तुम्हाला नेहमी वापरायची आहे प्रत्येक जवळपास सगळ्या प्रॉब्लेममध्ये याच्या पुढे. सो we will continue with the method of resolution and composition of forces, resultant काढण्याकरता. सो पहा इथे resolution and composition of forces. Steps to solve problems. Resultant of concurrent force system.
कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे एका पॉईंटमधून पास होणारे फोर्सेस असेल तर त्याला आपण कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणतो. सो स्टेप 1, याची पहिली स्टेप आहे फाइंड अँगल ऑफ ईच गिवन फोर्स विथ द नियरेस्ट एक्स ॲक्सिस. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे रिझोल्युशनमध्ये. म्हणजे थोडक्यात हा F1 आहे. या F1चा हा अँगल दिलेला पण राहू शकतो, काढायची गरज नाही. हा θ1 दिलेला असेल तर इट इज ओके. नसल दिलेला, समजा इकडचा अँगल दिलेला असेल हा, तर त्याच्यावरून हा θ1 काढून घ्यायचा विथ एक्स ॲक्सिस. सो F1चा अँगल θ1, F2चा अँगल विथ एक्स ॲक्सिस θ2, F3चा अँगल, आता पहा या F3मध्ये हा इकडचा अँगल 65 दिलेला आहे, तर हा चालणार नाही. तुम्हाला याच्यावरून हा θ3 काढून घ्यावं लागेल. θ3 विल बी 90, एक्स आणि वाय ॲक्सिसमधला अँगल 90 मायनस 65, कारण की वाय ॲक्सिससोबत अँगल दिलेला आहे. तर हा 65 दिलेला आहे, त्याच्यावरून हा 25 तुम्हाला काढून घ्यायचा आहे θ3. θ4 हा एक्स ॲक्सिसवरच असल्यामुळे याचा θ4 विल बी 0 डिग्री. त्याच्यानंतर समजा अजून एखादा फोर्स दिलेला आहे इथे, एक्झाम्पल ॲडिशनल एखादा फोर्स दिलेला आहे इथे. सॉरी, ही स्ट्रेट लाईन नाही आली माझ्याच्याने. हा समजा एक फोर्स दिलेला आहे F5 समजा, आणि याचा हा पूर्ण अँगल दिलेला आहे असा. दिस इज 120 डिग्री. तर हा अँगल आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये चालणार नाही. आपल्या मेथडप्रमाणे आपल्याला या 120 वरून विथ नियरेस्ट एक्स ॲक्सिस म्हणजे हा इकडचा अँगल काढून घ्यावा लागेल. अँड दॅट विल बी θ5. θ5 इज इक्वल टू, आता तुम्हाला हे माहीत आहे की हा सरळ रेषेचा अँगल 180 असतो पूर्ण. हा 180 असतो, त्याच्यातला हा 120 गेला इकडनं. सो दिस θ5 विल बी 60. असे हे अँगल काढून घ्यायचे विथ द नियरेस्ट एक्स ॲक्सिस. ही पहिली स्टेप आहे. प्रत्येक फोर्सचा एक्स ॲक्सिससोबतचा अँगल तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर सेकंड स्टेप, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप. तशी पहिली पण स्टेप महत्त्वाची आहे. तिथे अँगल, हां बोल. अजून एक एक्झाम्पल घेतात का त्या अँगलचं? कुठलं? अच्छा, मागचा. इथे एक्झाम्पल बॉल. चल ठीक आहे. हा इथे वाय ॲक्सिसवर एक फोर्स दाखवला आहे. सपोज दिस इज F6. हा F6 दिलेला आहे आणि याचा पूर्ण अँगल दिलेला आहे. समजा हा असा पूर्ण फिरून विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असा पूर्ण अँगल दिलेला आहे. सपोज इट इज किती असायला पाहिजे? हा सपोज नाही, किती असायला पाहिजे सांगा कोणतरी. 270. यस, दिस शुड बी 270. 270. हां, तर आपल्याला हा अँगल चालणार नाही 270. आपल्याला याला नियरेस्ट एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल काढून घ्यावा लागेल. म्हणजे हा अँगल किती येईल? 90 डिग्री. म्हणजे θ6 काय होईल तुमचा? θ6 विल बी 90 डिग्री. सर यात क्वेश्चन कसे केलो सर? हा, असंच कुठली तरी फोर्स सिस्टीम दिलेली राहील. एक तर वर्डिंगमध्ये राहील क्वेश्चन, किंवा 4 फोर्सेस आहेत, त्याचे पॉझिटिव्ह ॲक्सिससोबत हे अँगल आहेत, याचा रिझल्टंट काढा. किंवा फिगर दिलेली राहील. म्हणजे आता तुम्ही सांगितलं एक अँगल दिल्याने आपण एक अँगल काढतो, तसेच क्वेश्चन येतील ना? हो 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 हो. अँगल दिलेले राहतील काहीतरी, पण ते नियरेस्ट एक्स ॲक्सिस सोबत. हा, काय म्हटलं? आवाज नाही येत आहे क्लिअर. काय बोलतोय? येस.
ओके. हां ओके. नेक्स्ट, आता हे सगळे अँगल काढून घेतले. त्याच्यावरून प्रत्येक फोर्सचा स्टेप 2, फाइंड एक्स अँड वाय components of each given force using fx is equal to f cos theta and fy is equal to f sin theta with proper sign plus or minus. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप. याच्यात एकाचंही प्लस आणि मायनस चुकलं, प्लसचं मायनस किंवा मायनसचं प्लस झालं तर तुमचं पूर्ण प्रॉब्लेम चुकेल. माईक म्यूट करा. कोण आहे रे बाबा, कोणाचा माईक चालू आहे? सर बहुतेक सर तो मुद्दामून करतो सर. मला हे सगळं बंद करून करावं लागेल. जयेशच आहे का? मुद्दामून करतो सर. अरे भाऊ, लेक्चर करायचं नसेल तर सोडून दे रे. कोण आहे जयेश तर पाहावं लागेल मला. सर परत चालू करतो सर. हा काय केलंय सर? तो परत लावतोय, मुद्दामून लावतोय सर. ओके 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 ओके. थांब एक मिनिट. जयेश हिरो आहे का कोणी? जयेश हिरोला पाहावं लागेल आता. एक मिनिट. ओके ठीक आहे. बाकीच्यांनी लक्ष द्या. सो हे फॉर्म्युला आपण ऑलरेडी पाहिले आहे. एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा आणि एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा विथ प्रॉपर साइन प्लस मायनस. जसा हा F1 आहे. सपोज दिस इज 120 न्यूटन. त्याचे दोन तुकडे करायचे, दोन कंपोनंट, एक आडवा आणि एक उभा. हा आडवा कंपोनंट होईल एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा वेअर थिटा इज द अँगल विथ एक्स ॲक्सिस. आणि हा एफ वाय होईल एफ साइन थिटा उभा कंपोनंट. वाय म्हणजे उभा आणि एक्स म्हणजे आडवा. हे चांगलं डोक्यात ठेवा, हां, उलटं नाही झालं पाहिजे. एफ एक्स म्हणजे एफ कॉस थिटा आडवा आणि एफ वाय म्हणजे एफ साइन थिटा उभा. आता याच्यामध्ये हा उजवीकडे चालला आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आणि एफ वाय खाली जात आहे डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणून निगेटिव्ह. त्याप्रमाणे F2चे दोन तुकडे करून घ्यायचे. F2 कॉस थिटा आडवा आणि F2 साइन थिटा उभा. त्याचे प्लस मायनस, तर इथे दोन्ही प्लस येतील. हा उजवीकडे जातो आहे प्लस, एफ वाय वरती जातो आहे, डायरेक्शन वर आहे त्याच्या बाणाची, त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह. तसंच F3बद्दलही करून घ्यायचं. F3चे सुद्धा दोन्ही पॉझिटिव्ह येतील कारण की या F3ची डायरेक्शन पहा. या डायरेक्शनवरून हा कंपोनंट दाखवले आहेत आपण आणि ते दोन्ही पॉझिटिव्ह येतील कारण की आडवा उजवीकडे जात आहे म्हणून पॉझिटिव्ह आणि उभा वरच्या बाजूला जात आहे म्हणून पॉझिटिव्ह. F4 एक्स ॲक्सिसवरच आहे त्याच्यामुळे त्याचा एक्स कंपोनंट तेवढाच येईल कारण की कॉस 0 म्हणजे 1 एफ कॉस थिटा आणि त्याची उजवीकडे डायरेक्शन आहे म्हणून पॉझिटिव्ह येईल. हे सगळे कंपोनंट काढून घ्यायचे. प्रत्येक फोर्सचा एक्स आणि वाय कंपोनंट काढून घ्यायचा विथ साइन प्लस मायनस लावायचं त्याला बरोबर ठरवून. त्यानंतर मात्र आता एकदम सिंपल आहे. तुम्हाला स्टेप 3 फाइंड एक्स अँड वाय कंपोनंट्स ऑफ रिझल्टंट यूजिंग RX इज इक्वल टू समेशन ऑफ FX म्हणजे अल्जेब्रिक सम. सगळ्यांची बेरीज वजाबाकी काढायची. जेवढे FX तुम्ही काढले त्या सगळ्यांची बेरीज वजाबाकी करा त्याच्या साईननुसार प्लस मायनस. सो समेशन ऑफ FX अल्जेब्रिक सम ऑफ X कंपोनंट्स और इट इज इक्वल टू समेशन ऑफ F कॉस थिटा. त्यांनी काय मिळेल तुम्हाला? रिझल्टंटचा X कंपोनंट मिळेल आणि RY म्हणजे रिझल्टंटचा Y कंपोनंट दॅट विल बी इक्वल टू समेशन ऑफ FY. म्हणजे आपण मागच्या स्टेपमध्ये जे सगळे FY काढले त्याची बेरीज करायची विथ प्रॉपर साइन. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. समेशन ऑफ FY और समेशन ऑफ F साइन थिटा. ही स्टेप मेकॅनिकल आहे, फक्त प्लस मायनसकडे लक्ष द्यायचं RX आणि RY.
ॲज पर द सायन्स ऑफ आर एक्स अँड आर वाय. आता तुम्ही आर एक्स काढून घेतलेला आहे, आर वाय काढून घेतलेला आहे. या दोघांचे साईन काय आले? प्लस येऊ शकतो, आर एक्स प्लस येऊ शकतो, मायनस येऊ शकतो आर एक्स. आर वायसुद्धा प्लस येऊ शकतो किंवा मायनस येऊ शकतो, डिपेंड्स हे एफ एक्स कसे आहेत आणि एफ वाय कसे आहेत. तर त्यावरून त्याच्या प्लस मायनस साईनवरून ड्रॉ वन ऑफ द 4 स्केचेस ॲज गिवन बिलो. या चारपैकी एकच फिगर येईल तुमची, चारही येणार नाही. म्हणजे समजा पहिले आर एक्स तुम्ही काढला तो पॉझिटिव्ह आला आणि आर वाय काढला तो सुद्धा पॉझिटिव्ह आला. दोघंही जर पॉझिटिव्ह असेल तर ही पहिली फिगर येईल. म्हणजे तुमचा रिझल्टंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये राहील. थोडक्यात रिझल्टंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये केव्हा राहील? जेव्हा आर एक्स पॉझिटिव्ह येईल आणि आर वायसुद्धा पॉझिटिव्ह येईल. पहा इथे लिहिलेलं आहे आर एक्स पॉझिटिव्ह, आर वाय पॉझिटिव्ह. ही पहिली स्केच येईल. समजा आर एक्स निगेटिव्ह आला म्हणजे डावीकडे जाणार आणि आर वाय पॉझिटिव्ह वरती जाणार. असं जर साईन आलं या दोघांचं आर एक्स आर वायचं तर तुमचा रिझल्टंट येईल सेकंड क्वाड्रंटमध्ये. समजा दोन्ही निगेटिव्ह आले, आर एक्सही निगेटिव्ह आला आणि आर वाय निगेटिव्ह आला तर तुमचा रिझल्टंट येईल थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि आर एक्स पॉझिटिव्ह आला म्हणजे उजवीकडे जाणारा आणि आर वाय निगेटिव्ह म्हणजे खाली जाणारा. आर वाय निगेटिव्हचा अर्थ होते डाऊनवर्ड आणि आर एक्स पॉझिटिव्हचा अर्थ होते उजवीकडे. म्हणजे रिझल्टंट तुमचा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल. तर या चारपैकी कुठली तरी एक फिगर येईल, ती तुम्हाला काढायची आहे. कशावरून? या आर एक्स आणि आर वायचं जे साईन येईल हे सगळं केल्यानंतर, बेरीज केल्यानंतर, समेशन ऑफ एफ एक्सची बेरीज जी टोटल येईल त्याचं साईन काय राहील, प्लस किंवा मायनस, त्यावरून तुम्हाला या फिगर ठरवायच्या आहे आर एक्स आणि आर वायच्या याच्यावर. स्टेप सोपी आहे एकदम, पण लक्षात ठेवायची आहे कारण की त्याच्यामुळे आपल्याला रिझल्टंटची डायरेक्शन कळणार आहे. देन नेक्स्ट स्टेप इज find magnitude of resultant using r is equal to under root of rx square plus ry square, under root of rx square plus ry square. हे एकदम सिंपल आहे. पहा मागच्या कुठल्याही फिगरमध्ये पहा हा रेक्टँगल तयार होतो. इथे ही बाजू आहे तुमची आर एक्स, ही आर एक्स आहे आणि ही आर वाय असल्यामुळे ही पण आर वाय होऊन जाईल. दिस विल ऑल्सो बी आर वाय. हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. ह्या दोन्ही बाजू तुम्हाला माहीत आहे, ही आर एक्स आहे, ही आर वाय आहे, तर त्याचा हायपोटेनस आर, पायथागोरसचा थिअरम, आर स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. कुठलाही डायग्राम पहा याच्यातला, चारीपैकी कुठलाही. तर साधा पायथागोरसचा थिअरम आहे तो वापरलेला आहे. आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. ते तुम्हाला रिझल्टंटची मॅग्नेट्यूड मिळेल, मॅग्नेट्यूड ऑफ रिझल्टंट. ॲज पर द सायन्स ऑफ आर एक्स अँड आर वाय प्लस मायनस ड्रॉ वन ऑफ द 4 केसेस ॲज गिवन बिलो. हे पुन्हा लिहिलं मी, चुकलं, हे डिलीट करायला पाहिजे होतं. स्टेप 5, फाइंड द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट युजिंग अल्फा इज इक्वल टू tan inverse ry upon rx. आता हा tan inverse ry upon rx पहा इथे, हा अल्फा, tan अल्फा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. तर या अल्फाची अपोजिट साइड आहे आर वाय आणि ॲडजसंट साइड आहे आर एक्स. सो tan अल्फा इज इक्वल टू आर वाय डिवायडेड बाय आर एक्स. आणि त्याच्यावरून तो फॉर्म्युला लिहिला आहे, अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स आर वाय अपॉन आर एक्स, व्हेअर अल्फा इज द अँगल मेड बाय रिझल्टंट विथ एक्स ॲक्सिस. दाखवला आहे, प्रत्येक फिगरमध्ये दाखवला आहे. पहा, अल्फा विथ एक्स ॲक्सिस, अल्फा विथ एक्स ॲक्सिस, अल्फा विथ एक्स ॲक्सिस, अल्फा विथ एक्स ॲक्सिस. हा अँगल तुम्हाला मिळेल या फॉर्म्युल्याने, अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स आर वाय डिवायडेड बाय आर एक्स. इथे आपल्याला रिझल्टंटची मॅग्नेट्यूडही मिळाली, रिझल्टंटची डायरेक्शनही मिळाली.
हे सगळं झाल्यानंतर शो रिझल्टंट ऑन मेन स्केच, म्हणजे सुरुवातीला जो आपण प्रॉब्लेम फिगर काढली होती त्याच्यात रिझल्टंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे ते दाखवायचं. दॅट इज द फायनल ॲन्सर. तिथं त्याची मॅग्निट्यूडही लिहायची आणि तिथं त्याचा अँगलही लिहायचा अल्फा. वेगळ्या पेनाने काढता आली तर फार छान. ओके. अशी ही प्रोसेस आहे. इथे याचे प्रॉब्लेम आपल्याला पुढच्या वेळी पाहायचे आहे. नेक्स्ट टाईम हे प्रॉब्लेम आपण पाहू. पण याच्यात पुन्हा रिपीट पहा. पहिली अँगल काढून घ्यायचे विथ नियरेस्ट एक्स ॲक्सिस. सेकंड, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप पुन्हा सांगतोय तुम्हाला. स्टेप 2, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा अँड एफ वाय इज इक्वल टू एफ विथ प्रॉपर साईन प्लस मायनस. याच्यात चूक व्हायला नको. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. प्रॉब्लेम सोडवू आपण 1 2 ते 2 3 त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला तसे 5 प्रॉब्लेम घरी ट्राय करायचे आहेत. म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. प्लस मायनस मात्र व्यवस्थित लावायचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप. त्याच्यानंतर आर एक्स काढायचा सगळ्या एफ एक्सची बेरीज वजाबाकी करून. आर वाय काढायचा सगळ्या एफ वायची बेरीज वजाबाकी करून. आधीच्या याच्यात जे एफ एक्स एफ वाय काढलेले आहेत त्याच्यानुसार. आणि मग ही स्टेप आहे. रिझल्टंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल ते ठरवायचं आहे. आणि ते ठरवण्याकरता या आर एक्स आणि आर वायच्या साईन त्याच्यावरून ते ठरते की रिझल्टंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे. म्हणजे त्या रिझल्टंटची डायरेक्शन काय राहणार आहे. आणि मग मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन म्हणजे आर आणि अल्फा काढायचा. आर इज इक्वल टू √(r(x)² + r(y)² अँड अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ry डिवायडेड बाय rx. अशा प्रकारे हा रिझल्टंट काढायचा आहे कॉन्करंट फोर्स सिस्टीमचा. ॲक्च्युली याच पद्धतीने रिझल्टंट ऑफ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमसुद्धा काढायचा आहे. परंतु त्याच्यात एक ॲडिशनल स्टेप येते. मॅग्निट्यूड काढावं लागते, डायरेक्शन काढावं लागते आणि पोझिशन ऑफ रिझल्टंट काढावं लागते रिझल्टंट ऑफ नॉन कॉन्करंटमध्ये. परंतु हे आर मॅग्निट्यूड आणि अल्फा याच पद्धतीने आपण तिथे पण काढणार आहोत. त्याच्यामुळे ही स्टेप फार महत्त्वाची आहे. याचे प्रॉब्लेम ते आपण उद्याच्या लेक्चरला, उद्या आपलं दुपारी 2 वाजता लेक्चर आहे त्यावेळी घेऊ आपण. मला वाटते तुम्हाला नवीन टाईम टेबल आला आहे.